बघा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहायचं आपल्याला लिमिट ऑफ फंक्शन. बघा, लिमिट ऑफ फंक्शन जे आहे ते आपण 12th मध्ये पाहिलं आहे. लिमिट आपण कुणाचं काढतो? फंक्शनचं. आज त्याची डेफिनेशन पाहिजे आहे. ॲक्च्युली काय असतं लिमिट? बघा, लिमिट ऑफ फंक्शनमध्ये आपण डेफिनेशन पाहूया फर्स्ट, की फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू टेन्स टू लिमिट एल. बघा काय, ज्यावेळेस एफ ऑफ एक्स सेड टू टेन्स टू, एफ ऑफ एक्स कुठं चालला तुमचा? टेन्स टू लिमिट एल ॲज त्यावेळेस एक्स कुठं चालला तुमचा? ए कडे. इफ फॉर ॲप्सलॉन ग्रेटर दॅन 0 देर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 डिपेंडिंग ऑन ॲप्सलॉन. म्हणजे तुमचा जो डेल्टा आहे तो कशावर डिपेंड आहे? ॲप्सलॉनवर. बघा, जर एखाद्या फंक्शननी ही डेफिनेशन जर होल्ड केली तर त्याला काय म्हणायचं? की तो एल जो आहे ह्या फंक्शनचं लिमिट आहे. बघा, डेफिनेशन कशी आहे फर्स्ट मी याच्यावर सांगतो तुम्हाला. बघा, डेफिनेशन कशी आहे की तुमच्याकडे एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स, ठीक आहे. तो कुठं चालला आहे? टेन्स टू एल. याचा मिनिंग काय झाला आहे की एफ ऑफ एक्स कुठं चालला आहे तुमचा? एलकडे चालला आहे. कधी? ज्यावेळेस तुमचा एक्स कुठं चालला आहे बरं? ए कडे, ठीक आहे. हा याचा मिनिंग झाला. म्हणजे आपण ज्यावेळेस 12वीला पाहिलेला आहे लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काहीतरी आलेला आहे. म्हणजे याचा मिनिंग काय होतो की एक्स जो आहे तो ए कडे जातो आणि एफ ऑफ एक्स कुठं चालला तुमचा? एल कडे. त्यासाठी तुम्हाला काय लागतं बघा? एक ॲप्सलॉन लागतो ग्रेटर दॅन 0 आणि ॲप्सलॉनवर डिपेंड कोण आहे? डेल्टा ग्रेटर दॅन 0. मग जर हा ॲप्सलॉन तुम्हाला विचारलं काय असू शकतं, तर ॲप्सलॉन इज एनी स्मॉलेस्ट नंबर ग्रेटर दॅन तो काय पाहिजे? 0. आणि डेल्टा पण काय असू शकतो? एकदम ग्रेटर दॅन 0 स्मॉलेस्ट नंबर काही पण असू शकतो. ॲप्सलॉन 0.001 असू शकतो. ॲप्सलॉन इज एनी नंबर, एनी पॉझिटिव्ह नंबर्स. ओके. आता बघा, इथं हे झालं आपल्याकडं डेफिनेशन. आता बघायचं आपल्याला की काय ॲक्च्युली काय डेफिनेशन. बघा की मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल इज लेस दॅन ॲप्सलॉन. हे तुम्हाला गिवन घ्यायचं आहे. सपोज हा एल तुमचा काय आहे? लिमिट ऑफ फंक्शन आहे. कोणाचं? ह्या फंक्शनचं. तर त्यासाठी वेनेवर किंवा फॉर ऑल एक्स सच दॅट काय की मॉड ऑफ एक्स मायनस ए लेस दॅन जर डेल्टा होत असेल तर म्हणायचं की काय? एल इज अ लिमिट ऑफ फंक्शन. म्हणजे तुम्हाला काय, एखादा फंक्शन सपोज एखाद्या फंक्शनचं लिमिट 4 आहे आणि तो काय फंक्शन तो ॲप्सलॉनपेक्षा छोटा आहे, म्हणजे फंक्शनची टोटल व्हॅल्यू मायनस तो लिमिट लेस दॅन ॲप्सलॉन असेल तर त्यासाठी तुम्हाला काय एक्झिस्ट होतो? एक डेल्टा एक्झिस्ट होतो, ठीक आहे. आणि तो डेल्टा कशावर डिपेंड आहे? तुमचा ॲप्सलॉनवर. असं जर एखादा फंक्शन करत असेल तर त्या फंक्शनला म्हणायचं दिस इज एल लिमिट ऑफ फंक्शन. ओके, ही फर्स्ट आहे. आता सपोज तुम्हाला ही मी डायग्रामॅटिकली सांगतो. बघा, डायग्रामॅटिकली काय असेल? डायग्रामॅटिकली तुम्हाला सांगतो की हे डेफिनेशन कशी होते. बघा, दिस इज एक्स ॲक्सिस आणि हा तुमचा काय असतो? वाय ॲक्सिस. ओके. एक्स ॲक्सिसवरचे जे पॉईंट आहेत ते एक्स असतो आणि जे वाय ॲक्सिसवरचे पॉईंट असतो तो एफ ऑफ एक्स असतो. ओके. बघा, इथं एका ए पॉईंटवर फंक्शनचं लिमिट काय तुमच्याकडं? एल आहे. काय? ह्या फंक्शन ए कडे ज्यावेळेस एक्स, बघा हे जे सारे टोटल व्हॅल्यू काय तुमच्याकडं? हे टोटल व्हॅल्यू एक्स आहेत. हे टोटल एक्स ॲक्सिसवरचे पॉईंट एक्स आहेत. ज्यावेळेस तुमच्याकडे एक्स कुठं चाललाय बरं? ए कडे चाललाय. हा लेफ्ट साईडनी जातो, हा राईट साईडनी. मग ज्यावेळेस मी लेफ्ट साईडनी चेक करेल फंक्शनचं लिमिट एक्स जो आहे लेफ्ट साईडनी जातो ए कडे, तर त्याला म्हणतो आपण लेफ्ट हँड लिमिट. आणि ज्यावेळेस एक्सचे व्हॅल्यू, बघा इथला एक्स घेतो नंतर एक्स 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 एक्स, तर त्याला काय म्हणतो आपण? राईट हँड लिमिट. तर बघा, ज्यावेळेस माझं लेफ्ट साईडनी आणि राईट साईडनी लिमिट जाईल त्यावेळेस फंक्शनचं लिमिट एल येतोय. ओके. म्हणजेच काय की मी इथं काय करतोय? बघा, इथं हा तुमच्याकडे हे जे आहे एफ ऑफ एक्स, बघा इथं एफ ऑफ एक्स आहे, इथं एफ ऑफ एक्स, हे जे व्हॅल्यू टोटल आहे हे एफ ऑफ एक्सचे व्हॅल्यू आहे तुमच्याकडं. मी एक ग्राफ काढतो. बघा, हा ग्राफ आहे. ज्यावेळेस माझ्याकडं ए साठी तुमच्याकडं काय आलं लिमिट? बघा, ज्यावेळेस ए साठी लिमिट आलं तुमच्याकडं एल, म्हणजे मी काय करणार इथं की हा जो पॉईंट आहे तुमच्याकडं एल, हा इकडचा जो आहे एफ ऑफ एक्स हा असतो तुमच्याकडं एल प्लस ॲप्सलॉन आणि हा खालचा काय असेल बरं? एल मायनस ॲप्सलॉन. म्हणजे मी काहीतरी डिस्टन्स जो आहे थोडा वाढवतो एल प्लस ॲप्सलॉन आणि काही कमी केला आहे ॲप्सलॉन डिस्टन्स, तर काही इथं एल मायनस ॲप्सलॉन. तसंच इथं काही बरं एल ए प्लस डेल्टा
आणि इकडे घेतो मी ए मायनस डेल्टा. म्हणजे ए प्लस डेल्टा, ए मायनस डेल्टा आणि ए प्लस डेल्टामध्ये आपण काय करतो, लिमिट चेक करतो. इथून राईट साईडनी चेक करतो, इथून लेफ्ट साईडनी चेक करतो. मग ज्यावेळेस मी लेफ्ट साईडनी चेक करेल ए मायनस डेल्टा टू ए पर्यंत, दिस इज लेफ्ट हँड लिमिट. आणि ज्यावेळेस मी ए प्लस डेल्टा टू इकडं चेक करेल, म्हणजे काय ए टू ए प्लस डेल्टा, बघा राईट हँडसाठी काय ए टू ए प्लस डेल्टा चेक करेल आणि लेफ्ट हँड साईडसाठी किती ए मायनस डेल्टा टू ए. म्हणजेच काय, ह्या पॉईंटमध्ये माझं लिमिट चेक केलं, दिस इज लेफ्ट हँड साईड, अँड इथं जर चेक केलं तर राईट हँड लिमिट. म्हणजे माझं ज्यावेळेस ए हा एक्स जो आहे तो एकडे जातोय, त्यावेळेस फंक्शनचं लिमिट हे कुठे जातं, फंक्शनची व्हॅल्यू कुठे चालली आहे, माझी एलकडे चालली आहे. मग राईट साईडनी पण, राईट साईड आणि लेफ्ट साईडनी बघा, ज्यावेळेस मी फंक्शनची व्हॅल्यू माझी एकडे चालेल, त्यावेळेस पण इकडच्या फंक्शनची व्हॅल्यू कुठे चालेल, तुमच्याकडं एलकडे चाललेली. ठीक आहे. अशा पद्धतीने बघा राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिटची डेफिनेशन आहे. आता बुकमध्ये बघूया. बघा राईट हँडची पण सेम आहे, इफ फॉर एनी एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0. आता नेक्स्ट बघा की राईट हँड लिमिट, आता आपण बघितलंय काय, राईट साईडनी जर आपण चेक केलं काय ए टू ए प्लस डेल्टा, त्यावेळेस आपण काय म्हणतो त्याला, सेम डेफिनेशन आहे, एफ ऑफ एक्स मायनस एल लेस दॅन ॲप्सिलॉन फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू. आता एक्स कुठून घ्यायचं आपल्याला, ए टू ए प्लस डेल्टा मधला, देन एल इज कॉल्ड अ राईट हँड लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ॲज अ एक्स टेन्स टू ए. वी कॅन राईट, बघा लिमिट एक्स टेन्स टू ए प्लस, म्हणजे एच्या वरती जर प्लस असेल, एफ ऑफ एक्स इक्वल टू एल, दिस इज अ राईट हँड लिमिट. आता नेक्स्ट बघा लेफ्ट हँड लिमिट कसं असेल तुमचा, इफ फॉर ॲप्सिलॉन एव्हरी ॲप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 डिपेंडिंग ऑन ॲप्सिलॉन सच दॅट mod of f of x minus l less than epsilon for all x belongs to, बघा आता a minus delta to a पर्यंत, then l is called as a left hand limit of f of x as x tends to a. we can write, आता a च्या जागी काय ना a मायनस. तो बघा एमसीक्यू, आता बघा आपले जे एक्झाम होणार आहे ते एमसीक्यू टाईप होणार आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, शॉर्ट जे आहे ते बघायचं. तुम्हाला विचारलं जाईल राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट. नेक्स्ट बघा डेफिनेशन ऑफ एफ ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटीचा मिनिंग काय होतो, सेम आहे, फक्त काय एफ ऑफ एक्स इज टू टेन्स टू लिमिट एल ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी. म्हणजे माझा एक्स आपण जे एकडे चालला होता, आता कुठं चाललाय तुमचा एक्स इन्फिनिटीकडे चाललाय, आणि तुमचा लिमिट किती येतोय एल. फॉर सेम डेफिनेशन, इफ फॉर एनी गिवन ॲप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देर एक्झिस्ट नंबर एम सच दॅट, काय की एफ ऑफ mod of f of x minus l less than epsilon फॉर ऑल एक्स ग्रेटर दॅन 1. म्हणजे काही एम नंतर फंक्शनची व्हॅल्यू काय होते तुमच्याकडं, mod of f of x minus l लेस दॅन epsilon. आता नेक्स्ट बघा फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू टेन्स टू इन्फिनिटी ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी. म्हणजे काय तुमच्याकडं फंक्शनचं लिमिट पण इन्फिनिटी येतं आणि एक्स टेन्स टू पण इन्फिनिटी आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन के फॉर ऑल एक्स ग्रेटर दॅन एम. मग तुम्हाला एक फिक्स एम भेटतो, त्याच्यानंतर फंक्शनची व्हॅल्यू तुमचं कुठं जाते, इन्फिनिटीकडे जाते. म्हणजेच काय लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स इक्वल टू इन्फिनिटी. तुम्हाला एमसीक्यू मध्ये काय विचारलं जाईल की ही कंडिशन कधी होल्ड होते, यासाठी काय खाली प्रॉपर्टी दिली जाईल. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे हे समजून घ्यायचं आहे. नेक्स्ट काय तुमच्याकडं एफ फंक्शन इज सेड टू मायनस इन्फिनिटी, सेम आहे ही डेफिनेशन. त्यासाठी फक्त काय हा जो प्लस के आहे त्याच्या काय मायनस के, मायनस के आला म्हणजेच काय तुमच्याकडं मायनस इन्फिनिटी. नेक्स्ट आहे ऑसिलेटरी फंक्शन. आता ऑसिलेटरी फंक्शन म्हणजेच काय की एखाद्या फंक्शनचं लिमिट प्लस इन्फिनिटीकडे पण चालली आणि एकदा मायनस इन्फिनिटीकडे चालली. म्हणजे नायदर टेन्स टू एनी फायनाईट लिमिट एल नॉर प्लस इन्फिनिटी. म्हणजेच काय तुमच्याकडे ॲटलिस्ट दोन लिमिट येतो. म्हणजे एकदा प्लस इन्फिनिटीकडे चालली, एकदा मायनस इन्फिनिटीकडे चालली. म्हणजेच काय तुमच्याकडं ऑसिलेटरी. द फंक्शन एफ ऑफ एक्स सेड टू बी ऑसिलेटरी ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी इफ एफ ऑफ एक्स नायदर टेन्स टू एनी फायनाईट एल नॉर टू टेन्स टू प्लस और मायनस इन्फिनिटी. आता बघा हे अल्जेब्रा ऑफ लिमिट काय असतो की एखाद्या फंक्शनचं लिमिट तुम्हाला हे 12वी मध्ये पण पाहिलेले तुम्ही.
12वीमध्ये पण पाहिलेलं, काय पाहिलं तुम्ही 12वीमध्ये की एखाद्या फंक्शनचं लिमिट बघा, एफ फंक्शनचं लिमिट याला आहे आणि एक दुसरा फंक्शन घेतला लिमिट जी, तर दोघांचे ॲडिशन पण काय बघा, याला अल्जेब्रा म्हणतो आपण. तर अल्जेब्रा ऑफ लिमिट काय इथं, लिमिट एक्सटेंड्स टू एफ ऑफ एक्स प्लस और मायनस जी ऑफ एक्स. बघा एफ ऑफ एक्सचं लिमिट एल आणि जी ऑफ एक्सचं लिमिट एम. त्याच्यानंतर लिमिट एक्सटेंड्स टू एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स, याचं लिमिट एल, याचं एम, तर एल इंटू एम. परत लिमिट एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स, एल अपॉन एम, एम काय पाहिजे तुमचा नॉट इक्वल टू 0. परत सिमिलरली इफ एफ ऑफ एक्स लेस दॅन जी ऑफ एक्स, देन दोघांचं लिमिट जर गेलं तर सेम तुमचं काय ना लिमिट पण लेस दॅन येईल. म्हणजे जी ऑफ एक्स मोठा असेल तर त्याचं लिमिट पण काय येईल तुमचा मोठा येईल. आता लास्टची प्रॉपर्टी काय, इफ एफ ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू जी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू एच ऑफ एक्स. म्हणजे एफ ऑफ एक्स पेक्षा जी ऑफ एक्स मोठा आहे, जी ऑफ एक्स पेक्षा एच ऑफ एक्स मोठा आहे, पण एफ ऑफ एक्स आणि एच ऑफ एक्सचं लिमिट जर सेम असेल तर जी ऑफ एक्सचं पण लिमिट काय असेल तुमच्याकडं सेम असेल. ठीक आहे, म्हणजे पहिल्याचं यल आहे, दुसऱ्याचं यल आहे, मग हे आणि हे इक्वल असेल तर मधल्याला पण काय व्हावं लागेल, इक्वल व्हावं लागेल. नेक्स्ट आता कंटिन्युटी ऑफ बघा, नेक्स्ट कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन. आपण 12वीमध्ये पाहिलेल्या कंटिन्युटी ऑफ फंक्शनमध्ये काय 3 प्रॉपर्टी असतं की एफ ऑफ एक्स एक्झिस्ट झाला पाहिजे, म्हणजे लिमिट एक्झिस्ट झाला पाहिजे, आणि राईट हँड आणि लेफ्ट हँड लिमिट तुमचं इक्वल आला पाहिजे, आणि लिमिट ऑफ फंक्शन आणि एफ ऑफ एची व्हॅल्यू किती इक्वल आली पाहिजे. तर आपण त्याला काय म्हणायचो की तो फंक्शन काय तुमचा कंटिन्युअस आहे. हे आपण 12वीमध्ये चेक केलंय. आता तीच डेफिनेशन आहे आपल्याकडं जी 12वीला पाहिलेली आहे. काय, अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू बी कंटिन्युअस ॲट अ पॉईंट एक्स इक्वल टू ए इफ अँड ओनली इफ लिमिट एक्सटेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ ए. म्हणजे लिमिट फंक्शनचं लिमिट आणि एफ ऑफ ए जर इक्वल आलं तर म्हणायचं आपण की फंक्शन काय तुमचा कंटिन्युअस आहे. आपण बघूया खाली प्रॉपर्टी काय की फंक्शन इज डिफाईनला. फर्स्ट प्रॉपर्टी काय तुमचं, एफ फंक्शन डिफाईन झाला पाहिजे, दॅट मीन्स एफ ऑफ ए काय झाला पाहिजे, एक्झिस्ट झाला पाहिजे. नंतर सेकंड लिमिट एक्सटेंड्स टू एफ ऑफ एक्स एक्झिस्ट झाला पाहिजे, लिमिट एक्झिस्ट झाला पाहिजे, आणि बोथ राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट तुमचं काय आलं पाहिजे, इक्वल आला पाहिजे. नेक्स्ट काय, लिमिट एक्झिस्ट होऊन जो येईल तुमचा तो इक्वल टू काय आला पाहिजे, एफ ऑफ ए. हे जर 3 कंडिशन एखादा फंक्शन सॅटिस्फाय करत असेल तर त्या फंक्शनला काय म्हणतो आपण, फंक्शन इज अ कंटिन्युअस. इन मॅथमॅटिकल जर पाहिलं, ॲज लिमिट कंटिन्युअस फंक्शन ॲट अ पॉईंट इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ फंक्शन वी डिफाईन. बघा मॅथमॅटिकली जर पाहिलं तर अ फंक्शन डिफाईन्ड इन द नेबरहूड ऑफ अ पॉईंट एक्स इक्वल टू ए इज सेड टू बी कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू ए इफ फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देर एक्झिस्ट डेल्टा. सेम लिमिट सारखी डेफिनेशन आहे, बट आपण काय करत होतो की इथं एफ ऑफ एक्स मायनस एल घेत होतो. इथं काय घ्यायचं आपल्याला, एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए लेस दॅन ए एप्सिलॉन फॉर ऑल एक्स मायनस ए लेस दॅन डेल. सेम लिमिट ऑफ फंक्शनची डेफिनेशन आहे, फक्त इथं काय नाही, एलच्या जागी एफ ऑफ येईल. एफ ऑफ ए म्हणजेच काय तुमचा इथं लिमिट. जर ही डेफिनेशन होल्ड झाली तर म्हणायचं फंक्शन इज अ कंटिन्युअस. परत कंटिन्युअस ऑफ अ फंक्शन फ्रॉम लेफ्ट. परत सेम काय की लेफ्ट साईडने चेक करा, म्हणजेच काय बाय डेफिनेशन ऑफ लेफ्ट साईड ए मायनस एफ ऑफ एक्स एक्झिस्ट झाला पाहिजे आणि तो फंक्शनच्या इक्वल आला पाहिजे. म्हणजे लेफ्ट साईड जर फंक्शनच्या इक्वल झाला एफ ऑफ एच्या तर काय म्हणायचं, लेफ्ट साईडने फंक्शन कंटिन्युअस आहे. सेम राईट साईडने काय, राईट साईडने लिमिट आणि फंक्शन एफ ऑफ एची व्हॅल्यू जर इक्वल असेल, म्हणजे बघा हे राईट हँड लिमिट आहे आणि फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ एची व्हॅल्यू हे दोन इक्वल असेल तर आपण काय म्हणतो, फंक्शन इज अ कंटिन्युअस ऑन अ राईट साईड. नेक्स्ट आहे बघा कंटिन्युअस ऑन फंक्शन ओपन इंटरवल. ओपन इंटरवल फंक्शन कंटिन्युअस म्हणजेच काय, मधल्या सर्व पॉईंटवर काय फंक्शन कंटिन्युअस आहे. अँड बघा इफ इट इज अ कंटिन्युअस ऑन एव्हरी पॉईंट ऑफ इंटरवल. म्हणजे इंटरवलच्या सर्व पॉईंटवर जर हा फंक्शन कंटिन्युअस असेल तर तो ह्या ओपन इंटरवल काय असतो, कंटिन्युअस. आता क्लोजवर जर हे व्हायचं असेल त्याला कंटिन्युअस, तर कसं की बघा हे मध्ये तर व्हायलाच पाहिजे ओपनसाठी, पण ह्या ए साठी राईट साईडने झाला पाहिजे कंटिन्युअस आणि ह्या बी साठी लेफ्ट साईडने कंटिन्युअस झाला पाहिजे. म्हणजे बघा मी तुम्हाला डायग्राम थ्रू सांगतो. बघा याला काय म्हणायचं की सपोज ह्या इंटरवल आहे ए टू बी, ठीक आहे, असं म्हणूया की हा फंक्शन आहे. मग बघा इथं ए साईडने आपल्याकडं तर ए टू बी घ्यायचं आहे फक्त एक्सच्या व्हॅल्यू, एक्स बिलॉंग्स टू ए टू बी.
जर सपोज तुम्हाला काय करायचं आहे की याच्यावर जर क्लोज दाखवायचा असेल तर याला कशाने दाखवा, या राईट साईडने दाखवा, ह्या एला. मग एने राईट साईडनी जर कंटिन्यूस दाखवलं आणि या बीला कशाने लेफ्ट साईडनी दाखवलं. बघा ह्या बीची लेफ्ट साईड ही आहे, ही राईट साईड, याची काहीच गरज नाही आपल्याला. याचे हे लेफ्ट साईड आहे, याची काही गरज नाही. जर एखाद्या क्लोज इंटरव्हल जर फंक्शन कंटिन्यूस दाखवायचं असेल तर याचं काय करा, मधल्या पॉईंटवर तर कंटिन्यूस पाहिजेच, पण ह्या ए पॉईंटला राईट साईडने कंटिन्यूस दाखवा आणि ह्या पॉईंटला याला काय करा, ह्या बीला राईट साईडने दाखवायची गरज नाही, याला लेफ्टने दाखवा आणि ह्या एला राईटने दाखवा. ठीक आहे. आता डिसकंटिन्युअस फंक्शन काय असतं बघा. डिसकंटिन्युअस फंक्शन म्हणजे काय, एखादं फंक्शन जर कंटिन्युअस नसेल, नॉट अ कंटिन्युअस, देन काय म्हणू शकतो आपण, फंक्शन इज अ डिसकंटिन्युअस. तर डिसकंटिन्युअस मध्ये पण काय, रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी आणि इरिमूव्हेबल डिसकंटिन्युटी. तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं जाईल की रिमूव्हेबल काय आहे आणि इरिमूव्हेबल काय. तर रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी म्हणजे काय की राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट तुमचे इक्वल आहे. काय बघा, हे राईट हँड लिमिट आणि हे लेफ्ट हँड लिमिट इक्वल आहे, पण फंक्शनची व्हॅल्यू ए पॉईंटवर नॉट इक्वल टू आहे. म्हणजे बघा, राईट हँड अँड लेफ्ट हँड इक्वल टू बट नॉट इक्वल टू एफ ऑफ ए, देन दिस फंक्शन इज कॉल्ड ॲज अ रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी. आता इरिमूव्हेबल म्हणजे काय की फंक्शनचं राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिटच नॉट इक्वल टू असेल, बघा राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट, तर त्यावेळेस काय म्हणतो आपण, इरिमूव्हेबल डिसकंटिन्युटी. आता फंक्शन आपल्या कंटिन्युअसची प्रॉपर्टी काय आहे की दोन फंक्शन कंटिन्युअस आहे, एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे, जी ऑफ एक्स, तर त्यांचे ॲडिशन पण काय असते, कंटिन्युअस असते, त्यांचं सबट्रॅक्शन पण कंटिन्युअस असतं, त्यांचं मल्टिप्लिकेशन पण कंटिन्युअस असतं आणि त्यांचं डिव्हिजन पण काय असतो, कंटिन्युअस असतो. ही झाली पहिली प्रॉपर्टी. आता तुम्हाला विचारलं जाईल एफ ऑफ एक्स काय, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर, जी ऑफ एक्स इक्वल टू साइन एक्स. बघा साइन एक्स पण कंटिन्युअस आहे, एक्स स्क्वेअर पण कंटिन्युअस आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन पण काय असेल, कंटिन्युअस. तर तुम्हाला विचारलं जाईल एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स इज कंटिन्युअस. यस, दिस इज कंटिन्युअस बिकॉज एक्स स्क्वेअर इज कंटिन्युअस अँड साइन एक्स इज अ कंटिन्युअस. आता त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज बघा की एव्हरी पॉलिनॉमियल फंक्शन जो आहे तो कंटिन्युअस असतो एव्हरी पॉईंटवर. पॉलिनॉमियल कोणता असतो, ए स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर ए एक्स प्लस सी इक्वल टू 0, जे असं पॉवरमध्ये असतो डिग्रीमध्ये, तर त्याला काय म्हणतो आपण, पॉलिनॉमियल म्हणतो. आणि ती एव्हरी पॉलिनॉमियल काय असते, कंटिन्युअस. आता रॅशनल फंक्शन पण काय असतो, कंटिन्युअस असतो एव्हरी डोमेनवर, एव्हरी पॉईंटवर. रॅशनल फंक्शन काय, साइन एक्स अपॉन कॉस एक्स, साइन एक्स इज कंटिन्युअस अँड कॉस एक्स इज कंटिन्युअस, दिस इज रॅशनल फंक्शन. रॅशनल फंक्शन तुम्हाला विचारलं कसं असतो, एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये जो फंक्शन असेल, दिस इज अ रॅशनल फंक्शन. आता प्रॉपर्टीज पाहिजे आपल्याला की कंटिन्युअस फंक्शन ऑन क्लोज इंटरवलवर. तर बघा फर्स्ट प्रॉपर्टी काय तुमच्याकडं, इफ एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन द क्लोज इंटरवल ए टू बी, वी कॅन ऑलवेज ब्रेकअप इंटरवल इंटू फायनाइट नंबर ऑफ सब इंटरवल सच गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0. मॉड ऑफ एफ ऑफ एक्स minus f of x1 minus f of x2 is less than epsilon whenever x1 x2 any 2 point in the same sub interval. बघा याचा मी काय झाला की तुमच्याकडे फंक्शन क्लोज इंटरवल कधी म्हणायचं, तुम्ही याच्यातलं सब इंटरवल कोणतेही घ्या, त्याच्यावर तुमचं फंक्शन काय आला पाहिजे, कंटिन्युअस आला पाहिजे. तर आपण म्हणू शकतो की काय की फंक्शन कंटिन्युअस ओव्हर क्लोज इंटरवल. मग दोन कोणतेही पॉईंट घ्या, x1 आणि x2, दोघांचा डिस्टन्स काय आला पाहिजे, लेस दॅन ॲप्सिलॉन आला पाहिजे. तर आपण काय म्हणू शकतो त्याला, फंक्शन कंटिन्युअस आहे क्लोज इंटरवल. नेक्स्ट थेरम काय, एव्हरी कंटिन्युअस फंक्शन ऑन क्लोज अँड बॉन्डेड इंटरवल इज अ बॉन्डेड. म्हणजे एखादा कंटिन्युअस फंक्शन आहे तो क्लोज अँड बॉन्डेड आहे, तर तो काय त्याची इमेज पण काय असेल, बॉन्डेड असेल. आता नेक्स्ट आपल्याला काय बघा, एमसीक्यूच्या याने आपल्याला हे बघायचं आहे, त्यासाठी आपण काय प्रूफ बघणार नाहीये, फक्त तुम्हाला काय बघायचं आहे, हे सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवा, परत हे थेरम पण बघा, हे प्रॉपर्टीज बघा, हे तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं जाईल. तर नेक्स्ट बघा, इथं अजून एक थेरम आहे काय, एव्हरी कंटिन्युअस फंक्शन ऑन क्लोज अँड बॉन्डेड इंटरवल अटेम्प्ट्स इज बॉन्ड. म्हणजे बघा एखादा फंक्शन काय तुमच्याकडे कंटिन्युअस आहे आणि तो क्लोज वर्ग आणि बॉन्डेड आहे, म्हणजेच काय तो बॉन्ड अटेन्स करतो, म्हणजे सुप्रीमम आणि इन्फिमम त्याला असतो. बघा याचा मिनिंग काय झाला की एखादा फंक्शन आहे, बघा मी तो डायग्रामॅटिकली सांगतो.
बघा एखादा फंक्शन आहे, बघा इथून हा ए टू बी तुमच्याकडे हा क्लोज इंटरवल आहे ए टू बी, आणि तो त्याचं काय बरं बॉन्डेड आहे, त्याची इमेज पण बॉन्डेड आहे. म्हणजेच काय करतो तो इकडचा सुप्रीमम ठेवू शकतो आणि इकडे इन्फिमम. जरी असं जरी केलं, असं जरी असेल मध्ये, तरी पण तो बघा इथं सुप्रीमम देईल, इथं काय तो इन्फिमम देईल. म्हणजे त्याचा बॉन्ड अटेन्स करतो, म्हणजे काय त्याला सुप्रीमम आहे आणि इन्फिमम आहे. नंतर अजून एक बघा की इफ, आता लास्टचा आहे इकडं, इफ एफ ऑफ एक्स इज कंटिन्यूस इन ए टू बी अँड एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी हॅव अपोजिट साइन, देन एफ ऑफ एक्स व्हॅनिशेस फॉर ॲटलिस्ट वन पॉईंट ऑफ द इंटरवल. म्हणजे बघा इथं हा बोलजॅनरो काय सांगतो तुम्हाला की तुमच्याकडं असं फंक्शन आहे आणि काय बघा की सपोज मी ह्या इथं ए पॉईंट आहे माझा आणि ह्या बीवर फंक्शन कंटिन्युअस आहे, तर तो काय म्हणतो एका पॉईंटवर एक कोणता तरी पॉईंट आहे तो निगेटिव्ह व्हॅल्यू देतो. म्हणजे एफ ऑफ ए काय देतो तुमच्याकडं निगेटिव्ह देतो आणि एफ ऑफ बी जो आहे तो पॉझिटिव्ह देतो. मग जर फंक्शन कंटिन्युअस असेल तर ह्याला टच करूनच जावं लागेल. बघा फंक्शन कुठंच ब्रेक नाही होत, पण एक पॉईंट असा आहे की तो काय देतो मायनस देतो व्हॅल्यू आणि एक प्लस देतोय, म्हणजे त्याला इथून जावंच लागेल. म्हणजेच काय ॲटलिस्ट असा एक पॉईंट भेटेल तुम्हाला ज्याची व्हॅल्यू किती असेल 0, दॅट मीन्स व्हॅनिश. म्हणजे एक ॲटलिस्ट कोणता तरी पॉईंट भेटेल आणि कंटिन्युअस, बघा हा डिस्कंटिन्युअस नाही, जे कंटिन्युअस म्हणजे कुठंच ब्रेक नाही होणार. म्हणजे ॲटलिस्ट एक तरी पॉईंट भेटेल तुम्हाला की ज्या फंक्शनची व्हॅल्यू किती असेल 0. हा बोलजॅनरो थेरम सांगतो तुम्हाला. आता नेक्स्ट बघा इथं अजून एक थेरम काय आहे, इफ एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन ए टू बी अँड एफ ऑफ ए इज नॉट इक्वल टू एफ ऑफ बी, देन एफ ॲज्युम एव्हरी व्हॅल्यू बिटवीन एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी. म्हणजे बघा एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे कशामध्ये ए टू बी मध्ये, अँड एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी ची व्हॅल्यू तुमची नॉट इक्वल टू आहे, देन एफ ॲज्युम एव्हरी व्हॅल्यू बिटवीन एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी. बाकीचे जे आहे ते आता बघा हे दोन्ही इक्वल नाही आहे, म्हणजेच काय इथं काहीतरी असेल, हा एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी, एफ ऑफ ए आणि बी नाही म्हणजेच हे मधलेच व्हॅल्यू असतील तुमच्याकडं, हे मध्येच येईल. हे सगळ्या व्हॅल्यू जे आहे ते याच्यामध्येच अटेंड करेल. आणि दुसरं बघा तुम्हाला काय करायचं आता बघा MCQ टाईपमध्ये एक्झाम होणार आहे. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, हे थेरमचं जे आहे इम्पॉर्टन्स फक्त थेरम लिहून घ्या, या प्रूफचं आपल्याला काही गरज नाही आहे. बघा हे करोड लिहून घ्या तुम्ही, नंतर युनिफॉर्म कंटिन्युअस काय असतो ह्या डेफिनेशन लिहून घ्यायचे आहे. आता बघा इफ एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन ए टू बी विथ एम अँड स्मॉल एम इट्स बॉन्ड. म्हणजे बघा एखादा फंक्शन कंटिन्युअस आहे तर त्याचा सुप्रीमम आणि हे इन्फिमम म्हणजे हा कॅपिटल एम म्हणजे हायेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉल एम म्हणजे त्या फंक्शनची स्मॉलेस्ट व्हॅल्यू, इट्स बॉन्ड. देन एफ ऑफ एक्स ॲज्युम एव्हरी व्हॅल्यू बिटवीन एम अँड एम. म्हणजे बघा जर फंक्शन कंटिन्युअस असेल आणि हा सुप्रीमम देत असेल हा इन्फिमम होत असेल तर बाकीच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते ह्या कॅपिटल एम आणि स्मॉल एमच्याच मध्ये राहील. हा त्याला तुमचा करोलरी. आता युनिफॉर्म कंटिन्युअस काय असतं बघा की युनिफॉर्म कंटिन्युअसची डेफिनेशन काय सेम आहे, फक्त इथं जे आपण कंटिन्युअसची डेफिनेशन वापरतो तिथं काय करायचं आहे बघा, अ फंक्शन एफ ऑफ एक्स डिफाईन ऑन इंटरवल आय इज सेड टू बी युनिफॉर्मली कंटिन्युअस ऑन आय if given epsilon greater than 0 there exists delta greater than 0 depending on epsilon such that mod of f of x1 minus f of x2 is less than epsilon whenever mod of x1 minus x2 less than delta. म्हणजे सेम epsilon greater than 0 there exists delta depending आहे. आणि इथं बघा इथं जो आहे डेल्टा जो आहे डिपेंडिंग ऑन ॲप्सलॉंग आहे, सेम डेफिनेशन आहे लिमिटची कंटिन्युटीची. फक्त इथं काय बरं दोन पॉईंट घ्यायचे आपल्याला, मॉड ऑफ एफ ऑफ x1 मायनस मॉड ऑफ एफ ऑफ x1 मायनस एफ ऑफ x2 इज लेस दॅन ॲप्सलॉंग वेनेवर x1 मॉड ऑफ x1 मायनस x2 लेस दॅन डेल्टा. वेअर x1 आणि x2 काय घ्यायचं आपल्याला इंटरवल. मग जर एखाद्या फंक्शननी ही डेफिनेशन युनिफॉर्मली कंटिन्युअस. आता युनिफॉर्मली कंटिन्युअस ऑफ अ फंक्शन इज ग्लोबल प्रॉपर्टी. वी टॉक ऑफ युनिफॉर्म कंटिन्युटी ऑन अ सेट अँड नॉट ॲट अ पॉईंट. कंटिन्युटी ऑन द अदर हँड इज लोकल प्रॉपर्टी. आता बघा की ही डेफिनेशन जर आपला युनिफॉर्म नॉट कंटिन्युअस असेल तर काय बरं मॉड ऑफ एफ ऑफ x1 मायनस एफ ऑफ x2 ग्रेटर दॅन ॲप्सलॉंग आला, इथं लेस दॅन ॲप्सलॉंग आहे तर नॉट युनिफॉर्मली साठी काय आहे ना ग्रेटर दॅन ॲप्सलॉंग, आणि इथं मॉड ऑफ x1 मायनस x2 जो आहे डेल्टा म्हणजे हे सारखंच राहतं बट इज लेस दॅन ॲप्सलॉंग आणि इथं ग्रेटर दॅन ॲप्सलॉंग. हे अशा पद्धतीने काय तुमचं फंक्शन कंटिन्युअस अँड डिसकंटिन्युअस.